संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी धक्कादायक घटना पुण्याच्या भोरमधील नसरापूर या ठिकाणी घडली. काय होती घटना तर 4 वर्षीय या चिमुकलीला एका 65 वर्षीय नराधमाने तिच्यावर अत्याचार करून तिचा या ठिकाणी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना ह्या नसरापूरमध्ये घडलेली आहे. तर त्याच संदर्भात आपल्यासोबत या ठिकाणी नसरापूरचे काही ग्रामस्थ आहेत. नेमकी काय घटना घडली होती, घटनाक्रम कसा होता ते आता त्यांच्याकडून आपण सविस्तर जाणून घेऊयात. काय नेमकं दादा काय घडली होती घटना, तुम्ही काय नेमकं पाहिलं, कशी साहेब कसं आहे, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, छत्रपती स्वराज्याचे तोरण शिवाजी महाराजांनी ह्या तोरणा किल्ल्यावर बांधलं, ते इथं त्याचा प्रवेशद्वार आहे चलाडी, म्हणजे ही आमची पुण्यभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 26 वर्षे जे आपली जी राजधानी होती राजगड, ती भूमी, राजगड किल्ला, रायरेश्वरची शपथ पण याच ठिकाणी घेतली. पण अशा पुण्यभूमीमध्ये भोर तालुक्यामध्ये नसरापूर गावात अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. या नसरापूर गावामध्ये एका वृद्ध इसमाने एका चिमुकलीवर अत्याचार केलेला आहे. मुळात ती मुलगी घराच्या बाहेर खेळत होती. खेळत असताना तिला वासरू तुला दाखवतो म्हणून असं गोड सांगून तिला गोठ्यात नेलं व तिच्यावर अत्याचार केला आणि तो तिथनं तिला मारून परत पसार झाला. त्यानंतर ही घटना घरच्यांना एक अर्धा पाऊण तासाने कळल्यानंतर घरातले जे लोक आहेत, शेजारचे आजूबाजूचे, ते कुठं सापडत नाही म्हणून ग्रामपंचायत मध्ये आले CCTV बघायला. माझं समोरच दुकान आहे. हालचाल काय वाढली म्हणून मी आपलं सहज ग्रामपंचायतमध्ये गेलो. काय विषय म्हणून समजून घेतलं की चिमुकली ती गायब झाली, अपहरण झाले. त्यामुळे मी पहिला 112ला फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर तरी आमची तपास चालू होता. पोलीस आले, आमची शोध मोहीम चालू होती. त्यानंतर तो आरोपी आम्ही ग्रामपंचायतचा कॅमेरा बंद असल्यामुळे आम्हाला डिटेक्ट झाला नाही. आम्ही खासगी बिल्डिंग मधला कॅमेरा आमचा शोधला. त्यानंतर त्या कॅमेऱ्यात तो आरोपी डिटेक्ट झाला की हा तिला तिकडे घेऊन चाललेला आहे. तो CCTVत दिसत पण आहे. त्याला शोधल्यानंतर त्याला घटनास्थळी आणला, त्याला मारला, पण तो कबूल नाही झाला. त्यावेळेस 112चे पोलीस आले. ते कंप्लेंट केल्यामुळं पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला नेला आणि इकडं त्या मुलीची बॉडी गोठ्यामध्ये शोधाशोध करताना सापडली. घटना खूप दुर्दैवी. तो जर अगोदर इथं आम्हाला सापडला असता तर आम्ही शिवाजी महाराजांच्या त्याला शिक्षा दिली असती तशी. हे आमचं दुःख आहे की तो थोड्या कारणामुळं आम्हाला सापडला नाही. पण ही घटना दुर्दैवी आहे. गावात सगळ्यांनी दुकानं स्वयंस्फूर्तीने बंद ठेवलेली आहेत. 2 दिवस आज आमचं गाव बंद आहे स्वयंस्फूर्तीने सगळ्या लोकांनी. आणि ह्या घटनेला सगळ्यांनी समर्थन दिलेलं आहे. पण लवकरात लवकर त्याचे मुकलेला न्याय द्यावा हीच आमची अपेक्षा आहे. यापूर्वी सुद्धा त्या वृद्ध व्यक्तीने देखील अशा प्रकारचे देखील अनेकदा कृत्य केलेलं असं देखील माहिती मिळते. नेमकं काय ह्याच्यामध्ये सांगतील तुम्हाला त्यांनी काय केलं. नेमकं काय यापूर्वी देखील अनेकदा त्या वृद्ध व्यक्तीने 65 वर्ष नराधमान देखील असे कृत्य केले होते. काय नेमकं त्यावर त्यांच्या हिस्ट्री केसमध्ये असं दिसून आलं की 1998 साली त्यांनी एका 65 वर्षीय वृद्ध महिलेवरती अत्याचार केला. 2015 साली सख्ख्या भावाच्या मुलीवर त्यांनी अत्याचार केलेला आहे. त्यानंतर 2019ला ते जेलमध्ये सुटून परत बाहेर आले होते. तर असं 2 वेळा त्यांनी कृत्य करून सुद्धा हे तिसरं कृत्य त्यांनी अत्यंत निंदनीय पद्धतीने, क्रूर पद्धतीने हे एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिला ठार केलेला आहे. ते अत्यंत क्रूर आणि विकृत पद्धतीने झालेली ही घटना आहे. त्याचा सगळ्या स्तरावरती अगदी निषेध केला जात आहे. 2 दिवस आमचं नसरापूर ग्रामस्थ आम्ही सगळे बालवृद्ध आणि महिला या सगळ्या गोष्टींमुळं चिंतित आहोत आम्ही. अत्यंत ही घडलेली घटना खूप मानवतेला काळीव फासणारी आहे. आता यापूर्वी देखील त्यांनी, तुम्ही म्हणल्याप्रमाणे यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचं कृत्य देखील केलं होतं, परंतु सातत्याने त्याला देखील जामिनावरती बाहेर सोडलं जाते. नेमकं मग ह्या संपूर्ण प्रकरण कसं पाहता तुम्ही? सतत जामिनावर बाहेर येणं, परत हेच कृत्य करणं, हाच प्रश्न आम्ही SP साहेब आपले पुणे जिल्हा अधीक्षक गिल साहेब यांना आम्ही विचारल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की त्या 2 गुन्ह्यांमध्ये तो कसा सुटला, त्याची हिस्ट्री काय आहे, त्याच्यामध्ये कुठं गोष्ट सेटल झाली का, किंवा आणखी त्याच्यामध्ये काय कुठल्या कायद्याचा त्यावेळेस. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की पोक्सो कायदा त्यावेळेस नव्हता. पोक्सो कायदा साधारणतः 2021-20 नंतर आलेला कायदा आहे हा. त्यावेळेस तो कायदा नव्हता, त्यामुळे त्याच्यावरती त्यावेळेस कारवाई झाली नाही का, किंवा अन्य काही टेक्निकली गोष्टी असतील की तो का बाहेर नाही गेला. तर आम्ही म्हणजे सगळ्या गोष्टींचा तपास करू आम्ही, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. पण आमचा आज हा प्रश्न आहे की ह्याच्या आधी सुद्धा अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कितीतरी चिमुकलीवरचा असा बळ गेलेला आहे.
अजून किती चिमुकलींचा बळी गेल्यानंतर सरकार जागं होणार आहे, किंवा ह्या गोष्टीमध्ये कायदा कठोर होणार नाही का, किंवा अजून सरकार कुठल्या गोष्टीची वाट पाहत आहे. अनेक गोष्टींमध्ये कायदा बदलला जातो, घटना दुरुस्ती होते, मग अशा गोष्टींवरती का पावलं लवकर उचलले जात नाहीत, किंवा अशा गोष्टी घडल्यानंतर कायदा त्याला कठोर का आजपर्यंत कुठल्या प्रकारचा केला जात नाही, हा प्रश्न आहे आम्हाला सरकारला. यापूर्वी सुद्धा त्या व्यक्तीला जामीनवर सोडलं गेलं आणि आता सुद्धा तुम्हाला काय वाटते, खरंच त्या व्यक्तीला म्हणजे प्रशासनाकडून असेल किंवा सरकारकडून असेल, खरंच त्याला जी तुम्ही आज मागणी करताय त्या पद्धतीनं खरंच त्याला शिक्षा होईल का? आता बघा, त्यांनी आम्हाला असं सांगितलं की 15 दिवसामध्ये आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही गोष्ट चालू. पण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये मला सांगा तुम्ही, ह्याच्या आधी पण असंख्य केस आहेत, ते अजून पेंडिंग आहेत. काय वाटतं तुम्हाला खरंच आज नसरापूरकर असतील किंवा संपूर्ण हा पुणे जिल्हा असेल किंवा महाराष्ट्रात मागणी करते की त्याला फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून त्याला लवकरात लवकर फाशी शिक्षा झाली पाहिजे, काय वाटते तुम्हाला, होऊ शकते का? आम्ही त्यासाठी प्रयत्नशील आहोत. आम्ही सरकारपर्यंत ही गोष्ट पोहोचत आहोत. काल परवा सुद्धा रात्री ही घटना घडल्यानंतर आम्ही हायवेवरती रास्ता रोको केला. त्यावेळेस एसपी साहेबांनी आम्हाला लेखी पत्र दिलं की आम्ही असं दिलं की फास्ट ट्रॅक कोर्टावरती, पण तोच पुन्हा प्रश्न की आम्हाला फास्ट ट्रॅक कोर्टावरती हे करून सुद्धा लवकर न्याय मिळेल का जलगतीने. काल सुद्धा तुझ्या कुटुंबियांनी पुणेकरांनी सुद्धा नवले ब्रिज रास्ता रोको केला. त्या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही अंत्यविधी करणार नाही म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला. त्यावेळेस पोलिसांनी अक्षरशः तिथं लाठीचार्ज केला. तर ही गोष्ट सरकारला योग्य वाटते का, की आम्ही आज सरकारपर्यंत ही गोष्ट का पोहोचवतो की अशा किती चिमुकलींचा जीव जाणार आहे की तेव्हा तुम्ही जागरूक व्हाल. तो रास्ता रोको किंवा परवा झालेला आम्ही केलेला रास्ता रोको हा आम्हाला नागरिकांना विटीस धरायचं नाहीये, आम्हाला प्रशासनाला विटीस धरायचं नाहीये. मग प्रशासन जागा कधी होणार आहे? अशा किती घटना झाल्यानंतर त्यांना जाग येणार आहे? आमचा फक्त रास्ता रोको असो किंवा कुठल्या गोष्टी असो, आम्ही नागरिकांना सुद्धा आवाहन केलं. नागरिकांना आम्ही सांगितलं की तुम्हाला वेटीस आम्हाला धरायचं नाही, पण एका चिमुकलीवरती अत्याचार झालेला आहे, त्याकरता त्याचा निषेध म्हणून आम्ही हा पोलिसांनी सुद्धा आम्हाला आजपर्यंत सहकार्य केलं. आज सुद्धा त्याच्यावरती ऑनलाईन गुन्हा दाखल झाला नाहीये. तो गुन्हेगार कुठं आहे ह्याची माहिती नाहीये. मग अशा प्रकारे कुठल्याही लोकांनी जनसमुदायाने जर आंदोलन केलं तर त्या आंदोलनाला असं प्रत्युत्तर मिळणार तुमच्याकडून, प्रशासनाकडून लाठीचार्ज. जनता उद्रेक झालेली आहे, त्यांच्या भावनेचा उद्रेक झालेला आहे. शेवटी जनता हे कुठलंही आंदोलन का स्वीकारते किंवा का करते, शासनापर्यंत तो आवाज जावा की त्या चिमुकलीवरती अत्याचार झालेला आहे, त्याच्यावर तुम्ही ठोस निर्णय घेणार आहे का नाही. आपण एकंदरीत जर पाहिलं महिलांच्या बाबतीत आज कायदा कडक आहे, परंतु त्याची अंमलबजावणी कुठेतरी होताना दिसत नाही, असं तुम्हाला काय वाटतंय? अंमलबजावणी होणारच नाही, आपलं घटना तशीच आहे, कायदे आपले कमकुवत आहेत. आता ह्याला एकच पर्याय आहे, जशी बदलापूरमध्ये घटना झाली तसा एन्काउंटर झाला पाहिजे, बस एवढी शेवटची इच्छा आहे. आता प्रशासनाला किंवा सरकारला तुमची काय मागणी असेल शेवट? मागणी करून उपयोगच काय होणार नाही, कारण की कायदे निर्भया प्रकरण झालं आपलं, काय मिळणार निकाल. शक्ती कायदा किती शक्ती कायदा किती असं सांगितलं गेलं की शक्ती कायदा आणला जात आहे, पण तो कधी येणार आहे. आजपर्यंत ते म्हणले की त्याला काही टेक्निकली ह्या गोष्टी अजून हे झालेल्या नाहीत, पार झालेल्या नाहीत, संसदेमध्ये तो मांडला गेलाय. मग तो कधी पास होणार, कधी आणलं जाणार. असं तो शक्ती कायदा येईपर्यंत अशा चिमुकलींचा अजून किती जीव जाणार आहे की त्याच्यानंतर हे शक्ती कायदा आणून मग हे करणार आहेत. सरकारने ह्या गोष्टीवरती आम्हाला उत्तर द्यावं. कायदा बदलावा म्हणून आपण जे लोकप्रतिनिधी आपण निवडून देतो, खासदार असतील आमदार असतील, हे कुठंच प्रयत्न करत नाहीत की ह्या कायद्यामध्ये किमान ह्या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये थोडा तरी कायदा कठोर करून त्याचे कलम बदलावीत, कठोर शिक्षा करावी. हे एकही लोकप्रतिनिधी आपला प्रयत्न करत नाही. त्यामुळे ह्या लोकांना सूट मिळते. किमान ह्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावा की अशा गुन्ह्यासाठी जरी कायदा थोडासा कठोर करावा, त्यात बदल करून काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत, एवढी आमची इच्छा आहे, बाकी काही नाही. आज खरं तर ही संपूर्ण जी घटनाक्रम कशा पद्धतीनं पाहिलं आणि ती संपूर्ण घटनाक्रम कशा पद्धतीने हाताळले गेलेले हे होते. आपल्यासोबत जोडून असणारे माऊली चव्हाण देखील आज त्यांच्या नसरापूरकरांच्या माध्यमातून देखील आज खरं तर 2 दिवसापासून हे संपूर्ण गाव बंद ठेवून ह्या घटनेमध्ये आज ह्या दुःखामध्ये देखील सामील झाले. परंतु आजच्या ह्या घटनेच्या माध्यमातून ह्या पार्श्वभूमीवर देखील त्यांनी प्रशासनाला देखील असं सरकारला देखील आहे सर आज त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी मागणी देखील केलेली आहे
त्याला कठोरात कठोर शासन देखील झालं पाहिजे, फाशी शिक्षा देखील झालं पाहिजे, राष्ट्रीय कोर्टामध्ये देखील चाललं पाहिजे. अशा पद्धतीच्या आता वेगवेगळ्या पद्धतीच्या या ठिकाणी मागणी देखील होत आहे. परंतु आता ह्या संपूर्ण प्रकरणाकडे आता सरकार आणि प्रशासन कशा प्रकारचं पाहतंय आणि ते 4 वर्षाच्या चिमुकलीला कशा प्रकारचा न्याय देतंय हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. सुजय कुसाळकर, LS मराठी, नसरापूर, पुणे.